HMPV व्हायरस संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाययोजना आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी लागू करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। सोबतच वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, ते बरे झालेत, पण त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता सतर्क झालेलं आहे। मंत्रिमंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये HMPV संदर्भात चर्चा झालेली आहे। विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, पण ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे, त्या संदर्भात सूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आलेत। वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। देशभरामध्ये HMPVचे 8 रुग्ण आढळलेत। सुरुवात कर्नाटकातून झाली। बंगळुरूमध्ये पहिल्यांदा 2 नवजात बालकांना लागण झाली, त्यानंतर गुजरातमध्ये रुग्ण आढळले आणि महाराष्ट्रामध्ये देखील 2 रुग्ण आढळल्याचं कळलं। 3 जानेवारीला या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला। रुग्णालयात दाखल न करता सध्या ही दोन्ही मुलं बरी झाल्याची माहिती मिळते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, HMPV संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली आणि काय आदेश दिले गेले? पाहतो आपण HMPV संदर्भामध्ये जे आहे ते राज्यभरामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती चर्चा झाली, सादरीकरण झालेलं आहे। मात्र या विषाणूला कुठल्या प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही, मेजर नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। मात्र सोबतच वैद्यकीय यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, किती रुग्ण आहे याचा संपूर्णपणे आढावा घेतला आपल्याला पाहायला मिळतोय। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।